हे मराठी मुंबईत जाणार आहेत म्हणूनच यांनी मुद्दाम सरकारनं हे केलंय. याच्यात काय झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही. हे सत्तेच देशापुढे उघडं पडलंय. परंतु सरकार विरोधात रोष याच्याचमुळे जातो. याचं कारणच खरं आहे की लोकांनी यांना सत्तेवरती बसवलंय, मराठ्यांनी यांना सत्तेवरती बसवलंय आणि त्याच मराठ्यांना मुंबईत गोरगरिबांना येण्यापासून रोखणं म्हणजेच रोष वाढण्याचं कारण फक्त सरकार आहे. म्हणजे कायदा हातात आम्ही देतोय, तुमच्या सत्ता आम्ही तुमच्या हातात देतोय आणि तुम्ही त्याचा गैरवापर करताय. अरे लोक तुम्हाला निवडून याच्यासाठी देतात की कसल्याही परिस्थितीत आपण जर मुंबईला कुठे गेलो तर आपले माणसं, आपलं सरकार बसले तिथं, आपले फडणवीस, आपले शिंदे, आपले दादा बसलेत तिथं, म्हणून लोक जातात. जे आपले म्हणून बसले तेच आपल्याला मुंबईत येऊ नको म्हणतात. म्हणजे ही खूप मोठी दहशत झाली, ही दादागिरी झाली सरकारची आणि चालत नसती. आम्ही मोजीत नसतो आणि आम्ही ऐकत नसतो. कायद्याचा सन्मान करतो का आम्ही? तर हो, आम्ही करतोय. आम्ही तुम्हाला अर्ज दिलाय परवानगीचा, तुम्ही परवानगी द्या नाही तर नका देऊ. याचा अर्थ नाही दिली तुम्ही तर कायद्याचा सन्मान तुम्हीच करत नाही. मी जात असतो, ठरलं आमचं मुंबईला यायचं, मी जाणार, रात्रंदिवस बसणार. तुम्ही काय शिजून देणार नाहीत का भाकरी खाऊन देणार नाहीत ते आम्ही बघणार आणि तुम्ही कसे मुंबईत अडवतो ते बी आम्ही बघतो. त्याचा विषय असा आहे की मुंबईतील वाहतुकीत अडथळा नको म्हणून हे नियम लागू केलेले आहे. अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा. तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही, सत्तेत मराठ्यांकडून बसवायचं, गोरगरिबांचं वाटोळं पण करायचं आणि अडथळ्यात काय संबंध आहे? मुंबईतल्या बांधवांनी समजून घ्या, आम्ही आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का? तर एखाद दिवस नक्की होईल. आम्हाला 10-15 दिवस सांभाळून घ्या. तुम्ही पण काय तिथं सुखी नाहीये, आम्हाला सुख नाही म्हणून आमच्या मागण्यासाठी आमच्या लेकरा बाळात कल्याण व्हावं म्हणून मुंबईत येतोय. जर आमच्यामुळे तुम्हाला 10-15 दिवस त्रास झाला तर होऊ द्या, सहन करा. आम्ही पण तुमचेच आहेत, आम्ही का लोकांचे नाही आहेत. मुंबईत कोणी सुखी नाहीये, ना व्यावसायिक सुखी आहे, ना तिथं आगरी सुखी आहे, ना मासेमारी करणारा सुखी आहे, ना तिथला कोणचाच समाज सुखी नाही तिथं. ना तिथला मराठी माणूस मुंबईतला सुखी आहे, ना तिथला परप्रांतीय सुखी आहे, ना तिथं जैन मारडी सुखी आहे, ना तिथं दलित मुस्लिम सुखी आहे, ना तिथं मराठा सुखी आहे, ना तिथं ओबीसी सुखी आहे. कोण सुखी आहेत तुम्ही तरी? मग कोणाला सुख नाही तिथं यांच्यामुळं. आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो, जरा माज आहे त्यांच्या डोक्यात, मस्ती आहे जरा, ती जरा कमी करायला यायला लागलो. त्याच्यात तुमचं पण हित आहे, आम्ही तुमचं पण लेकरा बाळाचं कल्याणात होणार आहे. हा, एक गोष्ट करी, थोडा त्रास होईल तर आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही गरीबाचे पोर आहेत, आम्ही न्यायासाठी तिथे यायला लागलो. मुंबईत मात्र येणार, जर ठरलं ना मुंबईत येणार वर्षावरच येणार. मग तो इथं बसू नका, तिथं बसू नका, काय काय तुमच्या बापाची पेंडे होय, इकडे येऊ नको तिकडे येऊ नको.